वृषभ राशी नोव्हेंबर 2025 मासिक राशी भविष्य। वृषभ राशी 2025 वर्षातील ऑक्टोबर महिना संपत आला आहे, कारण या महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत। आता आतुरता आहे नोव्हेंबर महिन्याची। ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलांमुळे नोव्हेंबर महिना हा खूप खास असणार आहे। 2025 वर्ष संपायला अवघे 2 महिने शिल्लक आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर 2025 हा महिना वृषभ राशीसाठी खूप फलदायी असणार आहे। चला तर मग जाणून घेऊया वृषभ राशीचे करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत हा महिना नेमका कसा असेल। वृषभ राशी, तुमच्या आयुष्यात बदलाची एक सौम्य कुजबूज सुरू होते, कारण खगोलीय पिंड नवीन संधी आणि सखोल अंतर्दृष्टी आणण्यासाठी एकत्र येतात। तुमचा अधिपती ग्रह शुक्राचा प्रभाव तुमच्या भावनिक परिदृश्यावर एक उबदार चमक निर्माण करत राहतो, जो तुम्हाला खोलवरचे संबंध जोपासण्यास आणि प्रियजनांसोबत अर्थपूर्ण क्षणांना जपण्यास प्रोत्साहित करतो। हृदयाच्या सूक्ष्म संकेतांकडे लक्ष द्या, कारण हा काळ संयम आणि प्रामाणिकपणाने प्रेम जोपासण्याचा आहे। खरा प्रेम आणि समज व्यक्त करण्यासाठी तुमच्या हृदयाला मार्गदर्शन करू द्या। तुमच्या करिअर क्षेत्रात सूर्य आणि बुध ग्रह नृत्य करत असताना लक्षणीय वाढ आणि सर्जनशील प्रगतीचा काळ येईल अशी अपेक्षा करा। तुमच्या समर्पणाला आणि सततच्या प्रयत्नांना फळ मिळेल, विशेषतः जेव्हा तुम्ही नाविन्यपूर्ण कल्पना आणि नवीन सहकार्य स्वीकारता। स्पष्ट ध्येय निश्चित करण्यासाठी आणि आत्मविश्वासाने त्यांचा पाठलाग करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। लक्षात ठेवा, तुमचा दृढ निश्चय स्वप्नांना वास्तव्यात बदलू शकतो। तुमच्या अंतर्निहित शक्तीवर विश्वास ठेवून तुमच्या महत्त्वाकांक्षेकडे निर्णायक पावले उचला। आर्थिकदृष्ट्या नक्षत्र सावधगिरी बाळगण्याचे संकेत देतात। गुरुग्रहाचा प्रभाव भरपूर नफा मिळवण्याची शक्यता दर्शवितो, परंतु तो आवेगपूर्ण खर्चाविरुद्ध देखील इशारा देतो। या महिन्यात सुज्ञ गुंतवणूक आणि काळजीपूर्वक नियोजन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। तुमच्या बजेटवर बारकाईने लक्ष ठेवा आणि तुमच्या स्थिरतेला धोका निर्माण करणारे धोकादायक उपक्रम टाळा। तुमची अंतर्ज्ञान एक मौल्यवान साधन आहे। आर्थिक निर्णय घेताना त्यावर विश्वास ठेवा। तुमच्या आर्थिक बाबींमध्ये शिस्त ठेवा आणि गरज पडल्यास सल्ला घ्या। आरोग्याच्या बाबतीत ग्रहांची ऊर्जा संतुलन आणि कल्याणावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देते। मंगळ आणि शनीची संरेखन तुम्हाला व्यायाम, योग, पोषण आणि भरपूर विश्रांती यासारख्या सातत्यपूर्ण दिनचर्येचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करते। ध्यान किंवा हलक्या चालण्यासारख्या ताण व्यवस्थापनाच्या तंत्रांमुळे तुमची चैतन्य शक्ती मोठ्या प्रमाणात वाढू शकते। तुमच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका। तुमच्या आंतरिक शांतीचे संगोपन तुमच्या शारीरिक स्थितीवर सकारात्मक परिणाम करेल। स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य द्या आणि तुमच्या शरीराच्या गरजा ऐका। कौटुंबिक बंधांमध्ये उबदारपणा आणि सुसंवादाचे नूतनीकरण होऊ शकते। स्वर्गीय ऊर्जा तुमच्या जवळच्या वर्तुळात संवाद आणि समजुतीला प्रोत्साहन देते। तुमच्या भावना उघडपणे शेअर करण्यासाठी वेळ काढा आणि धीराने ऐका। यामुळे तुमचे संबंध अधिक दृढ होतील आणि तुमच्या घरगुती जीवनात आनंद येईल। लक्षात ठेवा, एक सुसंवादी घर तुमच्या आंतरिक शक्तीचा पाया आहे। कौटुंबिक कार्यात वेळ घालवा आणि मुक्त संवाद वाढवा। वृषभ राशीसाठी नोव्हेंबर 2025 हा महिना एक गतिमान काळ ठरणार आहे, जो तुमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये वाढ आणि काही शिकण्याच्या वळणांना घेऊन येईल। अनेक ग्रह महत्त्वाच्या घरांमध्ये बदलत असल्याने या महिन्यात तुम्हाला व्यस्त क्षण, संबंधांच्या संधी आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी सौम्य आठवणींचे मिश्रण मिळेल। वृषभ राशी, नोव्हेंबर महिन्याची सुरुवात तुम्ही तुमच्या दैनंदिन कामावर आणि दिनचर्येवर लक्ष केंद्रित करून कराल, कारण सूर्य तुमच्या तुळ राशीतील 6व्या भावाला 16 तारखेपर्यंत प्रकाशित करेल। रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी, तुमच्या कामाचे नियोजन करण्यासाठी आणि सुटसुटीत काम पूर्ण करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। 3 नोव्हेंबरच्या सुमारास जेव्हा शुक्र तुमच्या 6व्या भावात सूर्यासोबत येतो, तेव्हा तुम्हाला तुमचे काम अधिक सुसंवादी होत असल्याचे दिसून येईल। टीमवर्क सोपे वाटते आणि तुम्हाला सहकारी किंवा वरिष्ठांकडून प्रशंसा देखील मिळू शकते। 16 नोव्हेंबर नंतर सूर्य वृश्चिक आणि तुमच्या 7व्या भावात प्रवेश करतो। या बदलामुळे भागीदारी फोकसमध्ये येते, मग ते मोठ्या प्रकल्पावर सहयोग असो किंवा करारांची वाटाघाटी असो। इतरांसोबत काम करणे महत्त्वाचे असेल। मंगळ आणि बुध आधीच येथे आहेत। महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्या 7व्या भावात तेज येईल। जलद गतीने चर्चा आणि कदाचित थोडीशी निरोगी स्पर्धा अपेक्षित आहे। जर तुम्ही स्वतःसाठी व्यवसायात असाल तर 17 तारखेनंतर नवीन करार किंवा क्लायंट संबंध विकसित होऊ शकतात। तुमच्या 11व्या भावात स्थिर असलेला शनी तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि दीर्घकालीन ध्येयांना पाठिंबा देतो।
तुमच्या नेटवर्कला पुन्हा भेट देण्यासाठी हा एक चांगला महिना आहे। मित्र आणि व्यावसायिक संपर्क तुम्हाला पुढे जाण्यास मदत करू शकतात, विशेषतः जर तुम्ही त्यांच्यावर थोडे अवलंबून राहण्यास तयार असाल। नातेसंबंध नोव्हेंबरच्या पहिल्या सहामाहीत प्रियजनांशी मोकळेपणाने संवाद साधण्यास प्रोत्साहित करते। शुक्र तुमच्या 6व्या घरात 3 ते 26 तारखेपर्यंत असल्याने तुम्हाला व्यावहारिक पाठिंब्याद्वारे प्रेम दाखवायचे असेल। कदाचित जोडीदाराला त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात मदत करून किंवा सेवात्मक छोटी कामे करून या हावभावांच्या शक्तीला कमी लेखू नका, ते खूप पुढे जातात। 26 नोव्हेंबर नंतर शुक्र तुमच्या 7व्या घरात मंगळ आणि बुध यांच्यासोबत भागीदारी करतो, ज्यामुळे तुमच्या जवळच्या बंधांमध्ये उबदारपणा आणि इच्छा निर्माण होते। जर तुम्ही अविवाहित असाल तर कामाचे किंवा नेटवर्किंग कार्यक्रमांद्वारे विशेषतः 27 तारखेनंतर नवीन रोमॅन्टिक आवडी येऊ शकतात। जर तुम्ही जोडीदार असाल तर खास डेटची योजना आखण्यासाठी किंवा सामायिक ध्येयांबद्दल उघडपणे बोलण्यासाठी हा योग्य वेळ आहे। तुमच्या 3ऱ्या घरात गुरु भावंड आणि मित्रांचे नाते जिवंत ठेवतो, म्हणून त्यांच्याशी संपर्क साधा आणि संपर्कात राहा। महिन्याच्या मध्यात फक्त सावधगिरी बाळगा, कारण 7व्या स्थानावरील मंगळ कधीकधी किरकोळ वाद निर्माण करू शकतो। लक्षात ठेवा, संयम हा तुमचा मित्र आहे। आरोग्य सूर्य आणि शुक्र महिन्याच्या बहुतेक दिवसात तुमच्या 6व्या स्थानाला ऊर्जा देत असल्याने तुम्हाला दैनंदिन दिनचर्यांवर आणि स्वतःची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले जाते। हा तुमचा आहार, व्यायाम आणि झोपेच्या वेळापत्रकाची पुनरावृत्ती करण्याचा वेळ आहे। लहान सातत्यपूर्ण बदलांचा मोठा परिणाम होईल। 24 नोव्हेंबर रोजी बुध तुमच्या 6व्या स्थानात परत आल्यावर तुमचे मन नेहमीपेक्षा थोडे जास्त धावत असल्याचे तुम्हाला दिसून येईल। ताण वाढू देऊ नका, विश्रांती घ्या आणि विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका। तुमच्या 4थ्या स्थानातील केतू घरात अधूनमधून अस्वस्थता दर्शवितो। संगीत किंवा ध्यानासह स्वतःसाठी एक शांत जागा तयार करा। तुमच्या कमरेच्या खालच्या भागावर आणि पचनसंस्थेकडे अतिरिक्त लक्ष द्या। या महिन्यात हे थोडे संवेदनशील असू शकते, विशेषतः 26 तारखेला शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करतो तेव्हा हायड्रेशन आणि सौम्य स्ट्रेचिंग चमत्कार करेल। आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर चांगली बातमी अशी आहे की तुमच्या 6व्या आणि नंतर 7व्या घरात शुक्राची उपस्थिती स्थिर कमाई आणि भागीदारी किंवा सहकार्याद्वारे उत्पन्नाचे नवीन स्रोत शक्य करण्यास मदत करते, विशेषतः 27 नोव्हेंबर नंतर। तथापि महिन्याच्या मध्यानंतर संयुक्त आर्थिक आणि सामायिक संसाधनाबाबत सावधगिरी बाळगा। जर तुम्ही गुंतवणूक किंवा मोठ्या खरेदीचा विचार करत असाल तर तुमचा वेळ घ्या आणि सल्ला घ्या। 3ऱ्या घरात गुरुचा आशीर्वाद बाजूच्या धावपळी, संवाद किंवा नेटवर्किंगमधून लहान नफ्याचे संकेत देतो। जर तुम्ही करारांवर स्वाक्षरी करण्याचा किंवा करार करण्याचा विचार करत असाल तर बारीक प्रिंट वाचा। 24 नोव्हेंबर रोजी बुधाची हालचाल आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टतेला अनुकूल आहे। सामान्य सल्ला म्हणजे या महिन्यात तुमचा संयम आणि चिकाटी तुमचे सर्वोत्तम सहयोगी असतील। तुमच्या 6व्या आणि 7व्या घरात खूप क्रियाकलाप असल्याने संतुलन महत्त्वाचे आहे। कामाला तुमच्या वैयक्तिक जीवनावर सावली पडू देऊ नका किंवा उलटही करू नका। तुमचे संबंध मजबूत करा, पण फक्त तुमच्यासाठी वेळ काढा। तुमच्या ताकदींवर लक्ष केंद्रित करा। स्थिर प्रयत्न, व्यावहारिक शहाणपणा आणि निष्ठा। तुमच्या 11व्या घरात शनी तुम्हाला तुमची दीर्घकालीन स्वप्ने जिवंत ठेवण्याची आणि प्रगती मंद वाटत असली तरीही त्यांच्या दिशेने छोटी पावले उचलण्याची आठवण करून देतो। 17 नोव्हेंबर रोजी सूर्य तुमच्या 7व्या घरात प्रवेश करतोय, याची काळजी घ्या। नातेसंबंध हे मुख्य केंद्रबिंदू बनतात आणि एकटे राहण्याऐवजी एकत्र काम केल्याने तुम्हाला सर्वात जास्त समाधान मिळेल। जर तुम्हाला ताण येत असेल तर विश्वास ठेवा की तुम्ही भविष्यात मोठ्या बक्षिसांसाठी पाया रचत आहात। वृषभ राशी, शेवटी नोव्हेंबर 2025 हा महिना स्थिर प्रगती, अर्थपूर्ण संबंध आणि स्वतःची काळजी घेण्याबद्दल काही सौम्य जागृतीचा महिना आहे। सहकार्य स्वीकारा आणि तुमच्या आर्थिक बाबतीत जागरूक राहा आणि तुमचा विश्वासार्ह वृषभ आत्म्याला चढ उतारांमधून मार्गदर्शन करू द्या।